नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मोठी सोमवती अमावस्या. तर मग या वर्षातील म्हणजेच की या डिसेंबर महिन्यातील जी अमावस्या आहे तर ही शेवटची अमावस्या आहे. तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत. तर मग आपल्या मुलांच्या अभ्यासात वगैरे प्रगती होत नाही किंवा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा एखादी पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. त्यासाठी मग आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू आपल्याला ओवाळून टाकायच्या आहेत. तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला ओवाळून टाकायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता प्रत्येक घरांमध्ये आपल्या मुलांवरती संकट येणारच नाहीत तर हे तर होऊ शकत नाही, पण आपण त्या संकटाचा वेग तरी कमी करू शकतो. त्यासाठी मग सेवा उपाय करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. तर त्याचप्रमाणे आता हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोणाकोणासाठी करू शकतो आपण. तर हा उपाय आपल्या घरातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांच्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. तर हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजेच की सायंकाळी पण हा उपाय म्हणजेच की 4 नंतर पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करत असताना काय करायचं आहे की थोडासा म्हणजेच की जेवढा भात लागणार नाही म्हणजे वाटीभर किंवा थोडासाच वाटीभर भात शिजवल्यानंतर वाटीभर होईल एवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे. आणि मग काय करायचं आहे नंतर त्या भातामध्ये मीठ न टाकता अळणी भात शिजवायचा आहे. आणि मग काय करायचं आहे एक पत्रवाळी घ्यायची आहे. आता अमावस्या असल्यानंतर आपल्या मुलांना पितृदोष असू शकतो किंवा अजून एखादा दोष असू शकतो. त्यामुळे मग अमावस्येच्या दिवशी आपण जे पण काय उपाय करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि दोष जर असतील तर दोष दूर होण्यास मदत होते. तर मग तो जो भात शिजवला आहे आता तो शिळा भात न घेता आणि तो भात आपल्याला घरात कोणालाही खायचा नाही. त्यामुळे एवढाच भात शिजवायचा आहे जेवढा आपल्याला त्याचा उपाय करता येईल. आणि मग नंतर काय करायचं आहे एक पत्रवाळी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादा कागद वगैरे घेतलात तरी हरकत नाही. आणि मग नंतर काय करायचं आहे तर तो जो भात आहे तो भात मग त्या पत्रवाळीवर घ्यायचा आहे आणि मग थोडंसं दही टाकायचं आहे. आता ह्या ज्या वस्तू आपल्याला लागणाऱ्या आहेत त्या वस्तू आपल्याला अगोदरच आणून ठेवायच्या आहेत घरी. आता दही नसेल तुमच्याकडे तर मग दही आणून ठेवायचं आहे आणि मग त्या भातावरती थोडंसं दही टाकायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे एक फुलं असलेली लवंग टाकायची आहे आणि मग थोडंसं लिंबू टाकायचं आहे त्यावरती. आणि मग जी राख वगैरे असते आता बऱ्याच जणांना राख माहिती नाही. ज्यावेळेस आपण चूल वगैरे पेटवतो त्यावेळेस जे चुलीमध्ये जे साचलं जातं त्याला राख म्हणतात. तर ती जी राख आहे थोडीशी राख त्यावरती मग टाकायची आहे आणि मग थोडासा भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे. हे जे सगळं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण उतारा तयार करायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे मुलांवरून म्हणजे आता तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यावरून मग उतरवून घ्यायचं आहे. आता ज्यावेळेस आपण हा उतारा तयार करू उतरवून घेण्या अगोदर मग काय करायचं आहे अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तो दिवा तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा यापैकी कोणताही तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. आणि त्या अगोदर मग काय करायचं आहे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. आता कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आपल्याला. आता ज्यांना म्हणणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही किंवा मग आता हा मार्गशीर्ष महिना संपणार आहे त्यामुळे मग तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हटलात तरी चालेल किंवा मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. कारण काय होतं की महालक्ष्मी अष्टक म्हणणं पण आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे मग तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तो जो उतारा तुम्ही उतरवला आहे तर मग तो उतरवून घ्यायचा आहे. आता हा उपाय करत असताना आता महिलांना जर मासिक धर्म असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही. आणि महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग घरातील एखादी आजी वगैरे किंवा ताई वगैरे करू शकतात किंवा मुलगी वगैरे असेल मोठी मुलगी तर त्या मुलीने जरी हा उपाय केला आपल्या लहान भावासाठी म्हणा तरी पण चालेल. आणि मग काय करायचं आहे तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि मग 7 वेळा उतरवायचा आहे. तो जो उतारा तुम्ही बनवला आहात तर तो उतारा मग 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवून झाल्यानंतर मग काय करायचं आहे
आता तो जो पूर्ण उतारा आहे तर मग तो उतारा काय करायचा आहे, एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. आता तुमच्या जवळपास जिथे झाड वगैरे असेल तर तुम्ही झाडाखाली ठेवू शकता, किंवा जवळपास झाड वगैरे नसेल तर मग तुम्ही तुमच्या टेरेसवर म्हणा किंवा छतावर पण तुम्ही हा उतारा ठेवू शकता. म्हणजेच की काय होईल की यामुळं पक्षी वगैरे खाऊन घेतील अशा ठिकाणी मग आपल्याला हा उतारा ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही उतारा तुमच्या मुलांवरून उतरवत असाल त्यावेळेस मग काय सांगायचं आहे की, म्हणजे उतारा उतरवत असताना 7 वेळा मग असं म्हणायचं आहे की, आता तुमची मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीत यश मिळत नाही किंवा नजरबाधा इडापिडा दूर होऊ दे, नोकरीत यश मिळू दे, अभ्यासात प्रगती होऊ दे, अशा पद्धतीने मग असं मंत्र म्हणजेच की जे पण काय असेल तुमचं ते मुलांबद्दल, आपल्या ज्या पण मुलांमध्ये दोष वगैरे असतील त्याबद्दल मग म्हणत उतारा 7 वेळा उतरवून मग एखाद्या झाडाखाली किंवा मग तुम्ही तुमच्या टेरेसवर पण ठेवू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुवायचे आहेत. हातपाय धुवून झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जर एखाद्या झाडाखाली हा उतारा ठेवायला जाणार असाल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, घरी येत असताना मग मध्येच रस्त्यात वगैरे न थांबता, कोणाशीही न बोलता मग सरळ घरी निघून यायचं आहे. पण लक्षात असू द्यायचं आहे, जो जो पण काय तुम्ही उतारा वगैरे बनवला आहात तो कुठे मध्येच रस्त्यात वगैरे टाकायचा नाही. कारण काय होईल की यामुळे इतरांना त्रास होईल. असा आपण उतारा म्हणजे इतरांना त्रास होईल किंवा इतरांचा त्यावरती पाय पडेल अशा ठिकाणी उतारा चुकूनही तुम्ही टाकू नका. म्हणजेच काय होईल की इतरांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या इथं टेरेस वगैरे असेल तर तुम्ही टेरेसवर पण हा उतारा ठेवू शकता. ज्यामुळे काय होईल की कावळे वगैरे किंवा पक्षी वगैरे खाऊन घेतील अशा ठिकाणी तुम्ही मग हा उतारा ठेवू शकता. तर मग काय होतं की यामुळे आपल्या घरामधील मुलांची अभ्यासात वगैरे प्रगती होत नसेल किंवा मुलगा हट्टीपणा असेल, चिडचिडा असेल किंवा पाहिजे तशा गोष्टी म्हणजे ऐकत नसेल, जी पण काय असेल ते मुलांबद्दल, तर ह्या ज्या वस्तू आहेत मुलांवरून ओवाळून टाकल्या किंवा उतरवून टाकल्या तर यामुळे काय होईल की मुलांमधील जे दोष वगैरे असतील किंवा कधी कधी काय होतं पितृदोष वगैरे असेल तर त्यावेळेस मुलं पण मग अशा गोष्टींना म्हणा किंवा अशा पाहिजे तशा त्यांची प्रगती होत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणा, शाळेमध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये म्हणा. तर हा उपाय केल्यानंतर काय होईल की ज्या पण काय अडचणी येत असतील मुलांना तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता. कारण की हा फक्त शेवटचा महिना आहे, म्हणजेच की डिसेंबर महिना आहे. पुढील महिन्यात जी अमावस्या येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. पण ही सोमवती अमावस्या आहे आणि या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. पुढील वर्ष जे येईल कॅलेंडरप्रमाणे जानेवारी महिना येईल त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय केलात तरी हरकत नाही. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.